सोसायटी फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यमान आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। ते म्हणजे प्रामुख्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ यूथ अफेअर्स, स्पोर्ट डिपार्टमेंट ऑफ यूथ अफेअर्स, नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आझादी का अमृत महोत्सव फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 हा पूर्ण आपल्या देशभर साजरा केला जातोय। आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं पूर्ण भारतभर या कार्यक्रमाची सुरुवात होते आजपासून। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार कोविड-19चे सर्व मार्गदर्शक तत्व आणि SOP पाळून आपण या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय।
पूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन भोसले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स या ठिकाणी होतं, परंतु कोविड-19च्या या पॅन्डेमिकमुळं तो आपण आपल्या महाविद्यालयाच्या स्तरावरती साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय। या कार्यक्रमाचा मुख्य आणि मूळ उद्देश असा आहे की जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते आपल्याला अतिशय सहजासहजी मिळालेलं आहे। यासाठी असंख्य ज्ञान आणि अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आपल्या महाविद्यालयाचा जो इतिहास आहे या इतिहासाचं आपण जर पाहिलं तर आपल्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यानंतर बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अशा अनेक जसे वासुदेव बळवंत गोगटे आद्य क्रांतिकारकांनी अनेक अशा लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या सगळ्यांचं एक भाग्य आहे की आपण अशा महाविद्यालयामध्ये आणि संस्थेमध्ये आपण अध्ययन आणि अध्यापन करतो आणि त्यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढते आणि असे कार्यक्रम या वर्षभर पुढे साजरे केले जाणार। त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुरुवात म्हणून आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचं जे कार्य हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच, परंतु पुन्हा त्याचा एक उजाळा आणि त्यांच्या प्रती आपण एक अभिवादन म्हणून आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे करत आहोत। या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं अतिशय कमी वेळामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे अनिल माणकीकर सर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे सहकारी प्राध्यापक अनिल शिवाजी कोकाटे सर, दीपा कुलकर्णी मॅडम, काटेकर सर आणि त्याचबरोबर योगेश कराळे सर आणि इतर सहकारी आणि सगळे उपस्थित असणारे NSSचे स्वयंसेवक। या कार्यक्रमाचा उद्देश हा आपण सांगितला त्या पद्धतीने वर्षभरामध्ये आपण कार्यक्रम करणार आहोत। या प्रास्ताविकच्या मध्ये मी असं सांगेन की आपण वर्षभर आता कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला ऑफलाईन कार्यक्रम घेण्यावरती खूप मर्यादा आहे। जर हे नसतं तर आपण मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम निश्चितच अँफी थिएटरमध्ये या महोत्सवाची सुरुवात केली असती, परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कमीत कमी उपस्थितीमध्ये आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करून आपण हा थोड्या प्रमाणात, परंतु याचं आपण प्रसारण जे आहे आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचं YouTube चॅनल आहे, आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं YouTube चॅनल आहे, त्याच्यावर आपण प्रसारित करणार आहोत आणि जास्त वेळ ज्यांना घेत नाही तुमचा या ठिकाणी माझे प्रस्तावित थांबवतो। धन्यवाद। नमस्कार। आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे आणि यशवंतराव मांडवीकर यांचा परिचय देण्यामध्ये आले। आणि यशवंतराव मांडवीकर सरांचा जन्म 1958 सालचा। सरांचं MSc इन फिजिकल केमिस्ट्री झालेलं असून BEd सुद्धा झालेलं आहे। सर 1985 पासून 2006 पर्यंत सरांनी नवरोशीवाडी कॉलेजला केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वतःचे कोचिंग क्लासेस सुद्धा चालवलेले आहेत। 2006 पासून 2020 पर्यंत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि नंतर संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे। सध्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संस्थेचे पुणे महानगराचा मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत। तर अशा लौकिकाचे आपल्याला अनुभव या कार्यक्रमाला लाभले, आपण त्याचा आभार मानतो आणि आता प्राचार्य मंत्री Let's go. नमस्कार। आता जसं डॉक्टर संतोष पळाण यांनी सांगितलं की आपला हा जो स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्टचा, त्यापासून आपण 75व्या वर्षात स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहोत आणि म्हणून अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचं म्हणून आपण हे
आता आपण कार्यक्रम घेत आहोत. पूर्ण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेणारच आहोत आणि यात मला अभिमान आहे सांगण्यासाठी की 1857मध्ये भारताच्या पहिला उठाव जो झाला स्वातंत्र्यासाठीचा आणि नंतर अर्थात त्याला काही करण्यात पूर्ण चालू करण्याचे म्हणजे पूर्ण गेला नाही त्यावेळेला, पण सुरुवात तर नक्कीच झालेली होती. आणि त्यानंतर जी काही सुरुवात झाली आणि स्वातंत्र्य आपल्याला 1947 साली मिळालं, तर त्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जे भारतातील जनतेचे असंतोषाचे जनक ज्यांना म्हणलं जातं, त्यांनी ही संस्था निर्माण केली. त्यांच्याबरोबर अर्थात गोपाळ गणेश आगरकर, विष्णू चिपळूणकर, माधवलाल नामजोशी आणि वामन शिवराम हे अशा 4 विद्युपींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची 1884 साली स्थापना केली आणि 2 जानेवारी 1885ला फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. यामध्ये मुख्य उद्देश आपल्याला सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या दृष्टीनं ती सुरुवात केलेली होती. आणि अशा प्रकारे जी आज आपल्याला कल्पना आहे की फर्ग्युसन महाविद्यालय आणि मग अर्थात लायब्ररी किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या खोलीमध्ये सुद्धा आपण जाऊन त्यांना अभिवादन करून आलेलो आहोत. तर यामध्ये आपल्याला कल्पना आहे की अशा अनेक विभूती ज्या फर्ग्युसन महाविद्यालयापासून आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचा यामध्ये सहभाग असा अर्थात म्हणतो गोपाळकृष्ण गोखले ज्यांना महात्मा गांधी आपले गुरु मानायचे आणि अशा प्रकारच्या अनेक विभूती आहेत तिथे ज्यांचा सहभाग ज्यांचा कॉन्ट्रिब्युशन हे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतं आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व पण केलेलं आहे. तर अशा प्रकारे या सर्व विभूतींना अभिवादन करून अर्थात मी आज वेळ घेणार नाही कारण अनिल मानकीकर सर हे आज आपल्याला स्वातंत्र्य सर जे आपल्या महाविद्यालयाचे 1902 ते 1905 या काळामध्ये विद्यार्थी होते आणि आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती देणार आहेत. मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वक्त्यांचं मानकीकर सरांचं स्वागत करतो आणि यामध्ये आता NSSचे विद्यार्थी रिद्धी आणि अभिषेक यांनी सुद्धा जो परिश्रम घेतलेला आहे कार्यक्रम घेण्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री परदेशी सर, NSSचे कार्यक्रम अधिकारी श्री रामदे सर आणि माझे मित्र श्री आनंद काटीकर सर, त्याचबरोबर इथे सभागृहामध्ये उपस्थित असणारे विविध विषयांचे प्राध्यापक, काही प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असणारे विद्यार्थी आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्या घरी बसून आत्ताचा कार्यक्रम पाहणारे सर्व विद्यार्थिनी यांना माझा सस्नेह नमस्कार. आत्ताचा कार्यक्रम हा सरांनी जसं सांगितलं त्यानुसार आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या दिशेने चाललेला जो जी घोडदौड चालू आहे आपल्या देशाची, त्यातला एक प्रमुख असा कार्यक्रम आहे. राष्ट्रीय सेवा योजना NSS ही जी ॲक्टिव्हिटी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी सर्व कॉलेजेसमध्ये स्वातंत्र्यानंतर लवकरच ही सुरू झाली, ती आज अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वत्र चालू आहे. हे बघून खूप आनंद वाटतो. कारण महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांना नेतृत्वाची संधी प्राप्त करून देणं, समाजसेवेची विविध दालनं उघडी करून देणं आणि त्यांच्यामध्ये समाजाबद्दलची बांधिलकी निर्माण करणं हे सर्वात महत्त्वाचं असं NSSचं उद्दिष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि अर्थातच ते आहे, मला माहिती आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी जेव्हा NSSने केलेल्या एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये समाविष्ट होतात तेव्हा ते होल हार्टेडली
पूर्णपणे आपल्याला झोकून देऊ असा हा कार्यक्रम ठरला. आज इथे होणारा कार्यक्रम हे त्याचे एक प्रतीक आहे. कारण काल दुपारी माझे मित्र आनंद यांनी मला 4:30-5 वाजता फोन केला आणि मला सूचना केली, मी म्हणे आज्ञा केली की तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहायचं आहे आणि काय विषय मांडायचा आहे. तर त्यांनी याबद्दल बोलणं केलं. मी प्राध्यापक असल्यामुळे अर्थातच तत्काळ स्वीकारलं. मी म्हटलं काही हरकत नाही, मी कुठल्याही विषयावरती कमी वेळामध्ये तयारी करून त्याची उत्तम मांडणी करू शकेल असा आत्मविश्वास असल्यामुळे काटीकर सरांनी सांगितल्यानंतर ते मी स्वीकारलं आणि जवळपास 15-16 तासाच्या आत मी आपल्यासमोर इथे माझं काही सादरीकरण करतो आहे. माझ्या आत्ताच्या कार्यक्रमामध्ये एका प्रेझेंटेशनचा उपयोग हा मी करणार आहे. भारत कल आज और कल असा विषय मी निवडलेला आहे. हा विषय निवडण्यामागचं कारण हे माझ्या प्रेझेंटेशनमध्ये आपोआपच आपल्याला अवगत होणार आहे. आजकाल असं म्हटलं जातं की आपल्या भारताची फाळणी 1947 झाली आणि फाळणी झालेला भारत हा स्वतंत्र. अनेक ठिकाणी असा उल्लेख केला जातो की आपल्या भारताचं अखंड भारत हे स्वरूप आपल्याला प्राप्त करायचं आहे. परंतु 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेस जी फाळणी झाली ती केवळ फाळणी होती असं म्हणता येणार नाही. पहा, इथे ठाकूर रामसिंह नावाचे जे क्रांतिकारक होऊन गेले त्यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने ह्या मुद्द्यावरती भर दिलेला आहे. एकच वाक्य त्यांनी वापरलं, हम इतिहास की नींव पर वर्तमान में जीते हैं. इतिहासाचं विस्मरण म्हणून आपल्याला कधीही चालणार नाही. ऐतिहासिक महापुरुषांनी, ऐतिहासिक काळातील व्यक्तींनी केलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी या दोन्हींचं आपल्याला स्मरण ठेवावं लागेल. चांगल्या गोष्टींचं अनुसरण करावं लागेल आणि वाईट गोष्टींना आपल्याला आपल्यामधून कशा काढून टाकता येते ह्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. असा खरं तर या वाक्याचा अतिशय महत्त्वाचा अर्थ आहे. ठाकूर रामसिंह हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांतिकारक झालेली अशी व्यक्ती. पहा, आपण पुढे जाऊया. 15 ऑगस्टमध्ये धार्मिक पायावरती भारताचं विभाजन झालं. 14 ऑगस्टला पाकिस्तानचं स्वातंत्र्य दिन आजही ते साजरा करतात आणि 14 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरती तिरंगा ध्वजारोहण केले. आपण ही पूर्ण फिल्म अनेक वेळा पाहिलेली असते. परंतु ह्या गोष्टीकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की हे काही पहिलं आणि अंतिम विभाजन नव्हतं. काय होतं मग? जर हे पहिलं विभाजन नव्हतं तर भारत कसा होता आणि या बृहत भारताच्या सीमा कुठपर्यंत पोहोचलेल्या होत्या याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पहा, इथे आपल्या स्क्रीनवरती संपूर्ण बृहत भारताचा नकाशा आणि आपण ज्याला आता आशिया खंड म्हणतो त्याचा नकाशा हा दिसतो आहे. आपल्याला सुपरिचित असलेला हिमालय पर्वत आणि त्याच्यावर असलेला चीन, त्यावेळेस पूर्वी असलेला USSR म्हणजे आताचा रशिया आणि डावीकडे
अफगाणिस्तान, ज्याला उपगणस्थान असं म्हणायचंय, आणि आपला भारत मातेचा जो नकाशा आहे तो त्या ठिकाणी दिसतो आहे. लाल रेघेने जे प्रदर्शित केलेलं आहे ती भारताची व्याप्ती आहे. ही व्याप्ती कशी आहे ते खाली एका संस्कृत श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे. उत्तरम यत्र समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणम वर्ष तत् भारत नाम आदती यत्र संतती. तात्पर्य असं हे आपल्या देशाचं स्वरूप आहे. उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत आसे तू हिमाचल असा आपला भारत देश पसरलेला आहे. ह्या भारताचं पहिलं जे विखंडन झालं ते आता अगदी इतिहासपूर्व काळामध्ये मी काही आज जात नाही, कारण इतिहासपूर्व काळाचा जर का विचार केला तर तो खूप मोठा ठरेल. एका व्याख्यानामध्ये हे पूर्ण होऊ शकणार नाही. किमान एक 8-9 व्याख्यानांची व्याख्यान मला लागेल. त्यामुळे आजच्या मर्यादित कालावधीमध्ये आपल्यासमोर काही मुद्दे हे मी मांडतोय. पहिलं जे विभाजन झालं ते उपगणस्थान किंवा ज्याला अफगाणिस्तान असं म्हणतात. प्रत्येक स्लाइडमध्ये त्या देशाचं नाव, विभाजनाचा जो कालावधी होता जे इसवी सन होतं अफगाणिस्तानच्या बाबतीत 1836 मध्ये, आणि जे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ 6,34,550 चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे पहिल्या प्रथम बृहत भारतापासून वेगळं झालं. तो एक वेगळा देश किंवा वेगळा भूखंड म्हणून त्यांनी प्रकाशित केला. त्यानंतरचं जे विघटन झालं ते 1904 मध्ये नेपाळ हा देश की जो हिंदू राष्ट्र म्हणून गेल्या काही वर्षांपर्यंत प्रचलित होता, प्रसिद्ध होता, त्याचे क्षेत्र 1,39,860 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे. ह्या सगळ्या स्लाइड्स या विविध प्रकारच्या सोर्सेसचा उपयोग करून बनवलेल्या आहेत आणि या काल मध्यरात्रीपर्यंत माझं काम यावरती चालू होतं. 1904 मध्ये नेपाळचं विघटन झाल्यानंतर पुढचं जे विघटन आहे ते भूटान. 1906 मध्ये 46,620 चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे भारतापासून वेगळं झालं, म्हणजे तो एक स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित झाला. ह्याच्यानंतर 1914 मध्ये ज्या भूखंडाचं नाव तिर्बिष्टप म्हणून प्रसिद्ध आहे तो तिबेट हा स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाला. 25 लक्ष चौरस किलोमीटर एवढं हे प्रचंड असं क्षेत्र आहे. असं म्हणतात की आपल्या देशाचे पहिले माननीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी असं त्यावेळेस म्हटलं होतं की गवताची काडी उगवत नाही अशा प्रकारचा हा भूप्रदेश आहे. खरं आहे, परंतु असं जरी असलं तरी त्याचं ज्याला जिओलॉजिकल इम्पॉर्टन्स आपले माननीय प्राचार्य याबद्दल अधिकारवाणीने सांगू शकतील. तिबेटमध्ये जेवढ्या प्रकारची खनिज संपत्ती आणि ज्याला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स म्हणतात ती मोठ्या प्रमाणावरती आता आढळायला लागली आहे. आणि दुर्दैवाने आज तिबेट चीनचा एक भाग झालेला आहे की ज्या चीनने 1961-62 मध्ये आपल्या भारतावरती मोठं आक्रमण केलं, आपल्याला एका आर्थिक पराभूत केलं आणि आता सुद्धा आर्थिक आणि काही जणांच्या बोलण्यामध्ये आता विषय येतो की जे कोरोना व्हायरस आहे अशा प्रकारचं एक जैव तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने जगावरती एका आर्थिक आक्रमण केलं आहे. त्याचे पुरावे आज उपलब्ध नाही आहेत, पण कदाचित उपलब्ध झाले भविष्य काळामध्ये तर हे म्हणण्यासाठी पुरेसा त्याच्यामध्ये अर्थ आहे. तिबेटच्या नंतरच्या काळामध्ये श्रीलंका, ज्याला आपण त्या काळामध्ये सिलोन म्हटलं जायचं, 1935 मध्ये श्रीलंका हे एक स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित झाला. 65,610
चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्र आहे. ह्यानंतर म्यानमार, ज्याला ब्रह्मदेश या नावाने प्रसिद्ध असलेला हा भूभाग, की जो आपल्या बृहत भारताचा भूभाग होता. 1937 साली 6,77,951 चौरस किलोमीटर एवढा मोठा भूभाग असलेला, ज्याला सामरिक दृष्ट्या अतिशय महत्व आहे, दक्षिण पूर्व आशिया खंडाचा ज्याला नाट म्हणता येईल अशा प्रकारचा हा भूखंड हा स्वतंत्र देश म्हणून 1937 साली वेगळा झाला. अशा प्रकारे हे सगळं होत असताना शेवटची जी फाळणी झाली ते 1947 साली झाली आणि पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, ह्या पूर्व पाकिस्तानला आता बांगलादेश या नावाने आपण ओळखतो आणि बांगलादेशच्या निर्मितीसाठी आपल्या भारतातल्याच विविध नेत्यांनी आणि आपल्या तत्कालीन माननीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी खूप मोठे निर्णय घेऊन बांगलादेशच्या निर्मितीमध्ये शेख मुजीबुर रहमान यांना सहकार्य केलं. पश्चिम पाकिस्तानचं जे क्षेत्रफळ त्या काळामध्ये होतं ते 7,96,695 चौरस किलोमीटर आणि पूर्व पाकिस्तानचं क्षेत्रफळ 1,47,570 चौरस किलोमीटर. आता या सगळ्या विविध देशांच्या क्षेत्रफळांची जर का आपण बेरीज केली, अजून एक भाग राहिला. 1947 सालीच मालदीव, मलय द्वीप असं ज्याला म्हटलं जातं, आणि आता मालदीव असं स्वतंत्र राष्ट्र हे त्या काळामध्ये निर्माण झालं. ही सर्व बेटं आहेत मोठ्या संख्येने. आज आपल्या देशातले अनेक लोक मालदीवमध्ये सफर करण्यासाठी थोडासा सुट्टीचा विरंगुळा म्हणून जात असतात. अतिशय निसर्ग संपन्न अशी ही बेटं आहेत. 3,000 चौरस किलोमीटर हे त्याचं एकत्रित क्षेत्रफळ त्या सर्व बेटांचं असं म्हणतात. ह्या सगळ्या देशांची चित्र ही आता आपल्या स्क्रीनवरती दिसतं आहे. असा आपला एकत्रित असलेला बृहत भारत, त्याचं विखंडन होऊन पहा आता एकत्रित चित्र आपल्याला दिसेल. डावीकडे वायव्य दिशेला अफगाणिस्तान, त्याच्याखाली पाकिस्तान, मधल्या भागात भारत, तिबेट, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश आणि सगळ्यात खाली असलेला श्रीलंका आणि मालदीव्स अशी सर्व क्षेत्र दिसत आहे. आज स्थित असलेला जो आपला देश आहे, जो खंडित झालेला आहे अनेक वेळा, ज्याचं चित्रण आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, ही आत्ताची परिस्थिती आहे. प्राचीन भारताचं क्षेत्रफळ हे 73,02,841 चौरस किलोमीटर होतं. तर 1947 साली जेव्हा भारताची अंतिम फाळणी झाली तेव्हाचं क्षेत्रफळ हे 32,87,561 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे 111 वर्षात, पहिल्या फाळणीपासून ते 1947 पर्यंत ही 111 वर्ष उलटली. या 111 वर्षात 60.4% एवढा भूभाग आपल्या भारताने गमावला. याचा अर्थ काय? तर देऊन टाकला. कित्येक वेळा हा देत असताना तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांच्या मनानुसार किंवा त्या परिस्थितीच्या दबावामुळे असेल ही घटना घडली. जेव्हा आपण भारताचा भारत म्हणून विचार करतो तेव्हा 1947 सालच्या भारताचा विचार करायचा का जो बृहत भारत होता त्याचा विचार करायचा? ह्याबद्दल विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. असं म्हणत असताना मला अतिशय दुःख होत आहे, अजिबात आनंद होत नाही आहे. कारण आज आपल्या देशामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत, ह्या 1947 सालानंतर निर्माण झालेल्या. आता मी परत एकदा आपल्या अगोदरच्या कालावधीकडे जातो. जेव्हा
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले सर यासारख्या विभूतींनी केली. मग अशा आपल्या प्राचार्यांनी आणखी काही नावं सांगितली. या सगळ्यांनी एकत्र येऊन हा विचार केला की आपल्या देशातल्या नवयुवकांना चांगलं शिक्षण प्राप्त व्हायला पाहिजे, ते सुसंस्कृत व्हायला पाहिजे, सुशिक्षित व्हायला पाहिजे, तर ते आधुनिक काळामध्ये त्या काळाच्या तुलनेतला आधुनिक काळ ह्यामध्ये जगण्यासाठी पात्र होते. एवढा उदात्त विचार होता. भारत पारतंत्र्यात होता. लोकमान्य टिळक असं आपण इतिहासात शिकलेलं असतं की लोकमान्य टिळक हे जहालांचे नेते होते आणि गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे नेते. जहाल आणि मवाळ हे आपण आजच्या काळामध्ये समजू शकतो. जहाल असलेल्या टिळकांसारख्या व्यक्तीचं मत असं होतं की आधी देशाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, बाकी शिक्षण वगैरे नंतर करते. आणि गोपाळकृष्ण गोखलेंसारख्या मवाळ व्यक्तींचं दुसरा विचार करावा. यांचं मत होतं की देशातील तरुण वर्ग हा सुबुद्ध, सुसंस्कारी, सुशिक्षित असा झाला तर भारताला स्वातंत्र्य मिळायला फार वेळ लागला. खरी गोष्ट आहे. जरी हे खरं असलं तरी परंतु हे दोघेही जण एकत्रित काम करत होते. त्यांच्यामध्ये मतभेद असते तरी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या बाबतीत त्यांनी अजिबात कसर सोडली नाही. लोकमान्य टिळकांनी तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजचा तिथल्या प्राचार्य पदाचा आणि तिथल्या प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन न्यू इंग्लिश टिळक रोड आणि न्यू इंग्लिश धर्मंडळ यासारख्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा ज्या डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या अंतर्गतच आहेत त्या सुरू केल्या. त्याच्यामध्ये लक्ष लोकमान्य टिळकांचा राजकीय जीवनामधला प्रवेश हा फर्ग्युसन कॉलेजमधूनच नंतरच्या काळामध्ये झालेला आहे. मी थोड्या वेळापूर्वी माननीय प्राचार्य यांच्या कक्षामध्ये बसलो होतो आणि तिथे भिंतीवरती सर्व आपल्या संस्थापकांचे फोटो आहेत. त्याच्या वरच्या रांगेमध्ये राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले अशा सर्व विभूतींचे फोटो आहेत. ते बघून तिथलं वातावरण अगदी भागल्यासारखं झालं. माझ्या मनावरती दडपण आलं की एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये आज आपण व्याख्यान करायला आलेलो आहोत. आपल्याला कितपत झेपणार आहे माहिती नाही, परंतु त्यांनीच मला ही पुढे प्रेरणा दिली की हा विषय मांडताना आपण या प्रकारे विचार केला पाहिजे आणि तो आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर मांडला पाहिजे. ही सर्व काळजी झाल्यानंतर कदाचित तेव्हाच्या राजकीय नेत्यांना वाटलं असेल की आता ह्याच्या पुढे काही आपल्यावरती संकट येणार नाही. ज्यांचं परिणाम होतं ते देऊन झालं, पण तेवढ्यावरती भागलं नाही. आपल्यावरती आक्रमण करणाऱ्यांना तेवढ्यावरती भूक त्यांची भागली नाही. आता जो स्क्रीनवरती नकाशा दिसतो आहे त्यामध्ये जो फेंट पिवळ्या रंगाचा भूप्रदेश आहे तो आपला जम्मू काश्मीर राज्य हे जे आता ज्याच्यावरती 370 कलम हे लागू होतं. गेल्या वर्षी आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि अमित भाई शाह यांनी या 370 कलमाला तिलांजली दिली. पण तोपर्यंत काय घडलेलं आहे पहा. सर्वात वरती अफगाणिस्तानची सीमा येऊन पोहोचलेली आहे. काराकोरम रेंज असं जे दर्शवलेलं आहे ऑपर येलो रंगामध्ये, हा ज्याला आपण POK ऑक्युपाइड काश्मीर असं म्हणतो, हा भूप्रदेश आहे. ह्याच्या डावीकडे आझाद काश्मीर नावाचा एक भूप्रदेश आहे. तिथे आपल्याला दिसतंय अक्साई चीन, डेंजो हे सगळे विविध भूभाग आहेत की जे आपल्या भारताचा हा भूभाग होता, परंतु आता ते पाकिस्तान आणि चीन यांच्या ताब्यामध्ये आहे. तेवढ्यावरती ते भाग थांबलेले नाही आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काही मेसेजेस जे व्हॉट्सॲपवरती आणि सोशल मीडियावरती येत आहेत ते माझ्यासारख्या व्यक्तीला चिंताक्रांत करून टाकणार आहे. केवळ एवढ्यावरती मी ठरणार नाही, तर ते काश्मीर जे आहे, काश्मीर व्हॅली हे आम्ही ताब्यात घेणार आणि तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवणार. आपण या बाबतीत खूप गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे. अर्थातच आपले माननीय पंतप्रधान आणि आपले माननीय गृहमंत्री याची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे पार पडतील. तरी परंतु आपापल्या जागी आपण सर्व तरुणांनी, विद्यार्थिनींनी जागरूक राहण्याची आणि आपल्या सभोवताली कोणी अशा प्रकारच्या विवादित मनोवृत्तीची मंडळी कार्यरत आहेत का नाही आहे ह्याकडे सतर्कतेने पाहण्याची आवश्यकता ही आता निर्माण झाली आहे. कारण जसे विविध प्रकारचे भूभाग आपण देऊन टाकले, त्या त्या देशांची निर्मिती झाली, त्यांची सरकार निर्माण झाली. शेवटची फाळणी 1947 साली झाली. म्हणजे भारत आता पूर्णपणे निर्विघ्नपणे काम करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणता येणार नाही. अशी वॉर्निंग आता आपल्याला मिळते आहे. पुढे जाऊयात आपण. पाकिस्तानच्या ताब्यामध्ये जो भूप्रदेश आहे तो 78,114 चौरस किलोमीटर, म्हणजे जो फाळणीच्या वेळेस दिला त्याच्यानंतर पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि पाकिस्तानला जो भूप्रदेश मिळाला होता त्यातला काही भूभाग जो 42,735 चौरस किलोमीटरचा आहे हा त्यांनी चीनच्या ताब्यामध्ये दिला. ही वस्तुस्थिती आहे, आजची स्थिती आहे. अगोदरच्या नकाशामध्ये आपण पाहू शकतो की कारगिल हा त्या नकाशाच्या मध्यभागी असलेला बिंदू आहे की ज्या ठिकाणी अतिशय घमासान असं युद्ध झालं 1998-99 या काळामध्ये. आणि गेल्याच काही दिवसांपूर्वी या काही 1-2 महिन्यांपूर्वी आपण कारगिल विजय दिवस हा देखील सर्वत्र साजरा केला. आपण याचा अर्थ सर्व भारतीयांनी. कारगिल विजय दिवस हा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं कारण काय? तर कारगिलचं जे स्थान आहे ते सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे. आपण नकाशामध्ये प्लेन सर्व पाहतो आहोत, परंतु कारगिल हा असा बिंदू आहे की जो समुद्र सपाटीपासून 18,000 फुटांच्या वरती आहे आणि त्याच्या पलीकडे काराकोरम रेंजेस ह्या बाजूला खाली दरीमध्ये असलेला असा भूभाग आहे. आता आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. किल्ल्याच्या एखाद्या बुरुजावरती, तटबंदीवरती उभं राहून त्या भूभागावरती नजर ठेवता यायची असं सामरिक महत्त्व हे महाराजांच्या किल्ल्यांना होतं आणि आजही आहे. आपल्यापैकी बरेच जण अशा आपल्या किल्ल्यांवरती गेलो असून आणि केवळ तिथल्या दगडांवर, खडकांवरती, खडूनी किंवा जे उपलब्ध होईल त्या वस्तूंनी आपलं नाव घालणं हा कार्यक्रम न करता आणि किल्ल्यावरचे दगड आणि दरीत ढकलून न देता किल्ल्याचं सामरिक महत्त्व आपण समजून घेणं हे आवश्यक आहे. तेच कारगिलच्या संपूर्ण भूप्रदेशाचं महत्त्व हे आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या कारगिलच्या इथे टायगर हिल्स नावाचं ते अत्युच्च शिखर आहे. ते शिखर काबीज करण्यासाठी आपल्या अनेक जवानांनी प्राणांची आहुती दिली. परंतु सरते शेवटी 1.5 दिवसानंतर आपले जवान, भारतीय लष्कराचे जवान हे त्या ठिकाणी आपला तिरंगा फडकवू शकेल की आपल्या सर्वांना अतिशय अभिमानाची आणि आपलं पोट भरून आलं पाहिजे असा तो क्षण होता. अतिशय महत्त्वाचा असा बिंदू हा आपल्याला तिथे नकाशामध्ये दिसतो. त्याचबरोबर काराकोरम रेंजवरती पूर्ण लक्ष ठेवण्याची क्षमता ही या कारगिलच्या टायगर हिल्स या बिंदूमध्ये आपल्याला आढळते. याच नकाशामध्ये श्रीनगर
आणि जम्मू ही दोन महत्त्वाची शहरं जी आत्ताच्या JNK जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहेत. संपूर्ण JNK जम्मू आणि काश्मीर ह्याचं 3 भागांमध्ये विभाजन नाही म्हणता येणार, परंतु ज्याला एका अर्थी भाग आहेत महत्त्वाचे असं म्हणतात ते म्हणजे काश्मीर व्हॅली जो श्रीनगरचा जो संपूर्ण तिथे भूभाग दिसतो आहे तो लडाख रेंजेस म्हणजे लडाखचा प्रामुख्याने सपाट असणारा भूप्रदेश, काही डोंगर आणि काही उच्च स्तराचे डोंगर असे त्या ठिकाणी शिखर पर्वत हे त्या ठिकाणी आहे. आणि जम्मू हा तुलनेने सपाट असणारा असा भूप्रदेश असं सर्व त्या भागांचं महत्त्व आपल्याला दिसतं. आज परिस्थिती काय तर लडाखला एक ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश असा दर्जा हा आता दिला गेलेला आहे आणि तिथल्या सर्व घटनांवरती आपलं केंद्र सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. कशा प्रकारे आपल्याला तिथल्या सर्व जनजीवनाचं पूर्वीच्या स्थितीला आणता येईल यासाठी आता प्रयत्न होत आहे. आपण पुढे जाऊया. आपला भारत हा सामर्थ्य संपन्न देश होणं हे आपल्या सर्वांचं स्वप्न आणि ध्येय आहे. स्वप्न नुसती बघायची नसतात तर ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी आटोकाट प्रयत्न मेहनत ही घ्यावी लागते. APJ अब्दुल कलाम हे जे आपल्या देशाचे माननीय राष्ट्रपती राहिले होते ते असं म्हणायचे की स्वप्न बघणं अजिबात वाईट नाही. ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने तरुणांनी अथक परिश्रम करणं मेहनत करणं हे अतिशय आवश्यक आहे. हाच संदेश अगोदरच्या काळामध्ये आपल्या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या उदाहरणाने घालून दिलेला आहे. त्यांनी हे दाखवून दिलं की साध्या समाजामध्ये जन्म घेतलेला तरुण की जो झपाटल्यानंतर उच्च शिक्षण घेऊन आपल्या भारताची घटना संविधान निर्माण करण्यासाठी केवढे परिश्रम घेऊ शकतो हे आपले आदर्श असले पाहिजे. आणि त्यासाठी आपण हे स्वप्न बघणं आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणं याची आज गरज आहे. आपापल्या ठिकाणी राहत असताना आपल्या परिसरात आपल्या अवतीभोवती समाज विघातक काम करणारे आपल्या देशाला लांछन आणण्याची स्थिती निर्माण करणारे असे समाजकंटक कुठे असतील तर त्यांच्यावरती लक्ष ठेवून त्यांच्या बाबतीत आपण आपल्या समाजाला सावध करणं ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. सर्जन शक्ती नुसती असून चालणार नाही तर ती ॲक्टिवेट व्हायला पाहिजे. ती जर का ॲक्टिवेट झाली तर भारत हा एक सामर्थ्य संपन्न देश होईल. हा आपला देश सामर्थ्य संपन्न होणं यासाठी आपण सर्वांनी खूप आणि आटोकाट मेहनत करणं ही आजच्या काळाची गरज आहे. गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण हे बघतो आहोत की भारतामध्ये ज्या प्रमाणात कोविड-19चा प्रादुर्भाव झालेला आहे भारताची एकूण लोकसंख्या पाहता जे जन किंवा लोक समाजातले विविध स्तरातले विविध राज्यांमधले हे कोविड-19 बाधित झाले त्यांची संख्या आणि जे त्यातून बरे होऊन पुन्हा कामाला लागले त्यांची संख्या ही जगातल्या इतर मोठ्या देशांमध्ये यांच्या तिथल्या संख्येशी जर का तुलना केली तर हे नक्की आपल्या लक्षात येईल. स्टॅटिस्टिकली संख्याशास्त्रानुसार आपण हे बघू शकतो की आपल्या देशाने खूप चांगल्या प्रमाणात एकमेकांना मदत करत सर्वांनी मिळून असं आपल्या जगावरती आलेल्या महामारीच्या संकटावरती मात करण्याचं काम हे अतिशय महत्त्वाच्या पद्धतीने योग्य पद्धतीने असं पार पाडलेलं आहे. माहीत नाही अजून किती काळ आपल्याला या कोविडच्या
सावटाखाली राहावं लागणार आहे. काही ज्योतिषी मंडळी म्हणतात 2021च्या नोव्हेंबरपर्यंत सगळं काही शांत होईल. बघूया काय होतं ते. परंतु ते शांत होईल केव्हा होईल? आपल्या देशातल्या तरुण पिढीने मात्र आत्ताच्या काळामध्ये ॲक्टिवेट होण्याची आणि आपापल्या ठिकाणी राहून उत्तम काम करण्याची आवश्यकता आहे. या पुढच्या काही स्लाइड ज्या आहेत त्या आपल्या देशातला जो संरक्षण विभाग आहे म्हणजे मिलिटरी आणि DRDO सारख्या संस्था यांनी किती प्रमाणात मोठं काम आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी केलेलं आहे याच्यासाठी मी या 2-3 स्लाइड्सचा उपयोग करतो आहे. पहा, हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेहिकल याची निर्मिती पूर्णपणे आपल्या देशामध्ये केली गेली. जो मोठा सॅटेलाइट दिसतो आहे याचं लॉन्चिंग नुकतंच झालेलं आहे आणि तो जो स्टँड आहे ते डेमॉन्स्ट्रेटर व्हेहिकल आहे. ह्या सगळ्या प्रकारची कामं ही आपल्या माननीय राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम ते जेव्हा या टेक्नॉलॉजीचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी ह्या कामावरती पूर्णपणे फोकस केले आणि त्यांच्या अथक अशा परिश्रमातूनच आत्ताची स्थिती या बाबतीमध्ये निर्माण झाली आहे. म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळं काम करत आहोत. अँटी सॅटेलाइट मिसाईल याची निर्मिती साधारण 3 वर्षांपूर्वी झालेली आहे. याच्यासाठी भारताने एक टेस्ट सॅटेलाइट म्हणजे जो परीक्षणासाठीचा सॅटेलाइट होता हा अवकाशात सोडला, लॉन्च केला आणि त्यानंतर काही सेकंदाच्या हे अँटी सॅटेलाइट मिसाईल हे आपल्या शास्त्रज्ञांनी लॉन्च केले. साधारणपणे 33 सेकंद आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड या कालावधीमध्ये या अँटी सॅटेलाइट मिसाईल आपणच सोडलेल्या सॅटेलाइटवरती यशस्वीरित्या असा मारा केला आणि तो सॅटेलाइट हा पाडला. हे टेस्टिंग होतं, परंतु या ठिकाणी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा 1978 साली भारताने 1998 साली भारताने पोखरण येथे जे भूमिगत अणुस्फोटांची मालिका केली, 6 प्रयोग हे आपल्या शास्त्रज्ञांनी केले. हे मे महिन्यामध्ये 10 आणि 11 ह्या 10 आणि 11 मे 1998 या वेळामध्ये या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलजी यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलं की आज आपला देश हा अणुसंपन्न, अणुशास्त्रज्ञ संपन्न असं झालेला आहे, अण्वस्त्र संपन्न झालेला आहे, अशा प्रकारची घोषणा. इथे आणखी एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याच संस्थेच्या आणि आपल्याच कॅम्पसमध्ये असलेल्या हॉस्टेलमध्ये राहणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विद्यार्थी दशेची जी खोली त्यांच्या राहण्याची होती तिथे आम्ही थोड्या वेळापूर्वी जाऊ. स्वातंत्र्यवीरांनी हे म्हटलं होतं की तुम्हाला युद्ध नको असेल तर युद्धासाठी सज्ज राहावं लागेल. अक्षरशः सत्य गोष्ट आहे. त्याचसाठी जेव्हा 1998 साली आपल्या शास्त्रज्ञांना अशा प्रकारचं अण्वस्त्रांचं परीक्षण करायचं होतं, परंतु ते गुप्तपणे करायचं. ते जर का लक्षात आलं असतं अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया यासारख्या देशांच्या, तर आपल्या हालचालींवरती निर्बंध झाले असते. त्याबद्दलचा एक चित्रपट सुद्धा निघालेला आहे, पोखरण, तोही आपण पाहिला असता. त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारचे सॅटेलाइट भारतावरती लक्ष ठेवून होते तेव्हा आपल्या देशातल्या विविध शास्त्रज्ञांनी, ज्याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम सुद्धा होते, त्यांनी अशा प्रकारचे एका शब्दात सांगता येईल की त्या काळामध्ये कात्रज केलं. आता ह्याच्यासाठी सुद्धा एक थोडं पाऊल मागे जावं. शिवाजी महाराजांनी
लाल महालामध्ये शाहिस्तेखानाने आपला डेरा ठेवला होता, राहत होता, काही महिने राहत होता. त्याला तिथून बाहेर कसं काढायचं वेळात, हा मोठा प्रश्न तेव्हा निर्माण झाला. तेव्हा शिवाजी महाराजांनी छापा घातला, तोही आता चित्रपट रूपामध्ये उपलब्ध आहे. आणि शाहिस्तेखानाची बोटं तुटली. जवळपास 1.5-2 लाखाची फौज शाहिस्तेखानाची होती. त्यातून बाहेर कसं पडायचं असा शिवाजी महाराजांच्या समोर प्रश्न कदाचित उभा राहिला असेल, परंतु त्यावर तोडगा छत्रपतींनीच स्वतः सांगितलं. आणि ते तिथून बाहेर पडले. ते स्वतः सिंहगडाच्या दिशेने गेले. आपल्या डोळ्यासमोर पुण्याचे सगळे भाग आहेत. आणि त्याच वेळेस कात्रजच्या घाटाच्या बाजूला बैलांच्या शिंगांना पेट्टे कलिते लावून शाहिस्तेखानाची दिशा होती. असंच कात्रज 1998 साली आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी केलं की तिथे काही चाललेलंच नाहीये. लष्करी काही कवायती होत आहे, काही मंडळी तिथे प्रवास करत आहे, अशा प्रकारचं चित्र केलं. जेव्हा सॅटेलाइट आकाशामध्ये त्या भूभागावरती फोकस करेल त्यावेळेस त्यांना असं दिसतं. प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी आपले शास्त्रज्ञ एका शेजारी असलेल्या 200 मीटर खोलीच्या विहिरी खणण्याचं काम दिवस रात्रही चालू होतं. इतका मोठा इतिहास आपल्या शास्त्रज्ञांच्या आणि त्यांच्या सर्व कार्यकर्तृत्वाला आपल्या सर्वांच्या वतीने मी सलाम करतो. केवढी मोठी गोष्ट केली. असं करण्याची आजच्या काळामध्ये आवश्यकता आहे. जसं लोकमान्य टिळक आणि आगरकर हे जहाल आणि मवाळांचे नेते होते, परंतु देशाच्या हितासाठी त्यांच्यामधले मतभेद हे त्यांनी धरून घेतले नाही. ते बाजूला सोडून दिले. देशहित सर्वात महत्वाचं. आपल्या देशाचं स्वातंत्र्य, आपल्या देशाची अखंडता, त्याची अक्षुण्णता आणि त्याची प्रगती ही सर्वात महत्वाची आहे. हे आपण सर्व भारतीयांनी मनामध्ये ठेवले पाहिजे. ही जाणीवपूर्वक भारतीय हा शब्द, कारण भारतीय या शब्दाला वेगळं महत्व आहे. जो या देशामध्ये जन्मला, जो या मातीमध्ये वाढला आणि ज्याने आपल्या स्वतःचा उत्कर्ष केला, त्याच्या निष्ठा या देशाशी बांधील असल्याचं पाहिजे. तरच तो आपला भारतीय आहे, तरच तो आपल्या देशाचा नागरिक म्हणण्यास पात्र आहे. ज्यांच्या निष्ठा आपल्या देशाशी बांधील नाही आहे त्यांनी जरूर अन्यत्र जावं. त्यांना जाण्यासाठी सर्व मार्ग उघडे आहेत. हे आपण अतिशय जाणीवपूर्वक हे लक्षात ठेवलं पाहिजे. तरच आपल्या देशाचं स्वातंत्र्य, आत्ताची स्थिती आणि ही अक्षुण्ण अशी राहील. जसं सामरिक दृष्ट्या आपल्या संरक्षण क्षेत्रातल्या DRDO सारख्या संस्थांनी मोठं काम केलेलं आहे. PRO नावाची एक संस्था, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, याबद्दलही आपण ऐकलं असेल. आजकाल सोशल मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. इंटरनेटवरती अवेलेबल आहे. ह्या प्रकारच्या यूट्यूबवरती चॅनल्स आहेत, त्याची माहिती आपण घेऊ शकतो. केवढ्या मोठ्या प्रकारचे आणि अतिशय सुंदर असे रस्ते बॉर्डर क्षेत्रामध्ये उभारले गेले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये असेल किंवा आत्ता ज्याचा उल्लेख झाला लडाखचा प्रदेश असेल. अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या भारतातले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि हे सगळे मंडळी काम करतात. आपल्या सर्व तरुण विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू. आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहिलं पाहिजे आणि मनामध्ये ही इच्छा आपण ठेवली पाहिजे की आम्ही या देशाचे सुपुत्र आहोत. केवळ वेगवेगळ्या चॅनेल्सचा उपयोग करून चित्रपट आणि टीव्ही सिरीजेस यांच्या नादी न लागता, विद्यार्थी देशात असताना, NSSचं काम करत असताना आपल्या देशाच्या उत्कर्षाचा विचार हा आपण मनात ठेवला पाहिजे. तरच या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस आपण चांगल्या प्रकारे साजरा केला असं म्हणता येईल. मला वाटतं एवढा विचार
एज्युकेट सोसायटी प्रोफेसर महाराज साहेब राष्ट्रीय सेवा योजना आयोजित आझादी का अमृत महोत्सव या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. खरं तर हा कार्यक्रम पूर्ण देशभरात साजरा होत आहे. तर या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आदरणीय प्राध्यापक अनिल मानकीकर सर यांचं मानावे तेवढे आभार कमीच आहे. कारण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी इथे आले व आपल्या विनंतीस मान देऊन आपल्याला भारत कल आज और कल या विषयावर उत्तम प्रकारे एक जिओग्राफिकली आपल्याला त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. यातून त्यांनी आपला भारत कसा होता, कसा आहे आणि कसा होईल याचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मला आशा आहे की सर आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अखंड भारतासाठी कार्यरत राहतील व हा उपक्रम राष्ट्रीय एकात्मतेसाठी पूर्णपणे तयार आहे. त्यासाठी नेहमीच राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे व तसंच आपलं महाविद्यालय राष्ट्रीय एकात्मतेसाठी नवीन नवीन उपक्रम आयोजित करत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक अवेअरनेस अखंड भारताची संकल्पना मुलांमध्ये रुजली आहे. तर मला खरंच सरांनी जे जिओग्राफिकली जे भारताचं विभाजन झालं सर म्हटले की आपला भूभाग गेला नाही तर आपण दिला तर एक त्याच्यातच आपण खूप मोठेपण आहे. पण इथून पुढे आपल्याला एक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक व नॉट ओनली द NSS व्हॉलेंटियर बट सगळ्यांनीच याच्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला अखंड भारत हा पूर्णपणे यासाठी कार्य करता येईल. पुनश्च मी सरांचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने आणि आदरणीय प्राध्यापक अनिल मानकीकर सरांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला आपले लाडके प्राचार्य माननीय पदी सर यांनी परवानगी दिली व कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच नेहमीच मार्गदर्शनाची भूमिका निभावणारे आमचे मार्गदर्शक श्री प्राध्यापक आनंद काटीकर सरांचे मी आभार मानतो व तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद व व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी ज्यांनी केली योग्य सरांचेही आभार मानतो. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम मला वाटते सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला. तसेच आपले सर्व NSSचे CRs व्हॉलेंटियर्स त्यांनी या कार्यक्रमासाठी जी मेहनत केली त्यांचेही आभार मानतो. व या कार्यक्रमातून मला असं सांगायचं वाटतं की जे NSSचे योगदान नेहमीच असतं. मला आशा आहे की आपले NSSचे पूर्ण व्हॉलेंटियर्स राष्ट्रीय एकात्मतेसाठी अखंड भारतासाठी नेहमीच कार्यरत राहतील. सरांच्या परवानगीनुसार हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.